गेस्ट आलेले आहेत, स्पेशल गेस्ट आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. ते आहेत भालदार आणि चोपदार. भालदार आणि चोपदार म्हणजे काय? भालदार ज्याच्या हाती भाला असतो आणि चोपदार ज्याच्या हाती लाठी असते, असे हे सातारच्या छत्रपतींचे मावळे. यांची कामं काय होती? सातारच्या छत्रपतींनी नेमून दिल्याप्रमाणे यांची कामं छत्रपतींचे अंगरक्षक म्हणून सुरू व्हायची. ती मंडप व्यवस्था बघणं, दरबारातली व्यवस्था बघणं, त्याच्यानंतर बंदोबस्त करणं, मिरवणुकीचे बंदोबस्त, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं काम होतं ते म्हणजे राजाची आणि देवाची स्तुती गावोगावी जाऊन करणं. प्रत्येक उत्सवात हे भालदार चोपदार असतात. जनरली गणपती जन्म झाल्यानंतर हे येतात आणि आपले गणेश स्तुती सादर करतात. ही स्तुती सुद्धा ज्या काव्य प्रकारात केली जाते त्या काव्य प्रकाराला सवाया असं म्हणतात. आणि ती एक एक सवाई जी आहे त्याची सुरुवात समर्थ रामदास स्वामींनी, त्या लिखाण पद्धतीची सुरुवात समर्थ रामदास स्वामींनी केली आणि नंतर त्याच चालीवर, त्याच वृत्तांवर आधारित ही ह्या एक एक सवाई रचली गेली आणि त्याच्यावरही बरेच सादरीकरणाबद्दल सुद्धा भरपूर सारे नियम आहेत. पण लेट्स नॉट गो इन टू डिटेल्स. आपण स्वागत करूया आपल्या भालदार आणि चोपदारांचं, हृदांशू आणि आदित्यचं. सिद्धनाकाची महती योगी मुनिजन गाती. आम्ही मूड बंधुकी किरिगाका ग्रामस्थ. धन्य आपले वरदान, धन्य आपले वरदान, नाही कोणीही नदीन. सुखा समृद्धी संपूर्ण सर्वा घरी नाजुसे. दौलत दादा मेहरबान नजर रखो महाराज. दौलत दादा मेहरबान नजर रखो महाराज. एकदेव गजानन, एकदेव गजानन, मनात बांधी ही खून. सर्व देवांचे वसती स्थान, मंगलमूर्ती बोऱ्या. दासानी गजाननाचे, दासानी गजाननाचे, सेवा हे ब्रीदामुचे. अखंड नाम मुखाचे, जिव्हेवरती सर्वदा. नाही कैकाची भीती, नाही कैकाची